सोनम वांगचुकचा पाकिस्तान कनेक्शन बद्दल खूप बोललं जातं आहे, अपप्रचार सुरू आहे. पाकिस्तान कनेक्शन म्हणजे त्याचा अर्थ असा ध्वनित होतो की काहीतरी पाकिस्तानबरोबर एकत्र येऊन देशाविरुद्ध काहीतरी सोनम वांगचुकनी केलं असा त्याचा अर्थ लोक घेत आहेत. आणि हे भ्रष्टाचारी जनता पक्षाच्या सोशल मीडिया सेलकडून होत आहे. हे खोटं आहे पूर्ण. पाकिस्तानशी सोनम वांगचुकचा कुठलाही संबंध नाही. ते फक्त कॉन्फरन्सला गेले होते. पण त्या अशा पद्धतीने ठासून सांगितलं जात आहे की सोनम वांगचुकची जेल जस्टिफाय व्हावी, त्याने जेलमध्ये आम्ही का टाकलं तर हे असं एक ते नैमित्य दाखवलं. पण ह्या भ्रष्टाचारी जनता पक्षाच्या लोकांचं जे कनेक्शन आहे पाकिस्तानचं, ते जास्त त्याच्याविषयी बोललं पाहिजे. खरं म्हणजे जर तुम्हाला पाकिस्तान कनेक्शन असं म्हणायचं असेल तर कोणत्या राजकीय पक्षाचे लोक केव्हा तिकडे गेले, त्यांचं काय कनेक्शन होतं त्याच्यावरही बोललं पाहिजे. भारतीय जनता पक्षाचं पहिलं कनेक्शन पाकिस्तान कनेक्शन हे पाकिस्तानची निर्मिती व्हायच्या आधीच आहे. मोहम्मद अली जिना, बॅरिस्टर जिना, जे मुस्लिम लीगचे संस्थापक होते आणि नंतर ते पाकिस्तानचे राष्ट्रपिता वगैरे झाले, त्या जिनांच्या मुस्लिम लीगबरोबर जनसंघाने, श्यामाप्रसाद मुखर्जी नंतर दीनदयाल उपाध्याय यांच्या जनसंघाने एकत्रित युती करून, ती महायुती होती तेव्हाची, पंजाबमध्ये, बंगालमध्ये सगळीकडे निवडणुका लढवतात काँग्रेसच्या विरोधात. गांधींच्या विरोधात एकत्र झालं कोण? जिना आणि श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाल उपाध्याय. तर हे पहिलं पाकिस्तान कनेक्शन आहे भारतीय जनता पक्षाचं, जे पाकिस्तान सुरू व्हायच्या आधी जे तयार झालं होतं, एस्टॅब्लिश झालं होतं. भारतीय जनता पक्षाचं दुसरं पाकिस्तान कनेक्शन हे अडवाणींचं आहे. अडवाणींनी, लालकृष्ण अडवाणींनी जिनांच्या कबरीवर ते गेले होते अतिशय श्रद्धापूर्वक. कोणताही देशप्रेमी जिनाच्या कबरीवर नक्कीच जाणार नाही. काँग्रेसचा एकही नेता आजपर्यंत किंवा अन्य पक्षांचे नेते जिनाच्या कबरीवर जाण्याचं उदाहरण नाही. ते पाकिस्तान कनेक्शन भारतीय जनता पक्षाचं अडवाणींनी तयार केलेलं की जिनाच्या कबरीवर अडवाणी गेली आणि जिना सेक्युलर आहेत असं त्यांचं एक विधान त्यावेळेला गाजलं होतं. ते त्यांचं दुसरं कनेक्शन. तिसरं कनेक्शन पाकिस्तान कनेक्शन हे वाजपेयींनी बस नेली होती लाहोरला. अमृतसर ते लाहोर बस वाजपेयींनी नेली होती शांतीसाठी वगैरे. भारताच्या इतर पंतप्रधानांनी पाकिस्तानसाठी इतके प्रयत्न केले नव्हते. त्याचं कारण असं की पाकिस्तान नाठाळ हे त्यांना पहिल्यापासून माहीत होतं. पण जे आज पाकिस्तानचा विरोध करणारे प्रखर राष्ट्रभक्त आहेत त्यांनी ती बस नेली होती लाहोर ते अमृतसर. एवढंच नाही तर कारगिल त्याच्यानंतर घडलं. कारगिलमध्ये आपले जवान मारले गेले आणि त्याच्यानंतर कारगिलनंतर सुद्धा आग्र्याच्या शिखर परिषदेसाठी परवेज मुशर्रफला निमंत्रित केलं होतं. वाजपेयींनी त्यांचा पाहुणचार केला होता. हे भारतीय जनता पक्षाचं तिसरं पाकिस्तान कनेक्शन. त्यांचं जे चौथं पाकिस्तान कनेक्शन आहे ते आपले जे महामहिम मोदीजी आहेत त्यांच्या काळातलं आहे. आपल्याला माहिती आहे की मोदी कुठल्या तरी परदेशी दौऱ्यावर होते आणि विमान अचानक वळून त्यांनी पाकिस्तानमध्ये ते उतरले आणि उतरल्यावर त्यांनी नवाज शरीफच्या वाढदिवसाची बिर्याणी खाल्ली होती पाकिस्तानात जाऊन. हे चौथं पाकिस्तानी कनेक्शन आहे. आजपर्यंत कोणीही भारतीय पंतप्रधान पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाची बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात गेलेला नाही. हे पहिलं मोदीजी ते करणारे पहिले आहेत. मग चौथं कनेक्शन. आणि जे पाचवं कनेक्शन आहे ते अत्यंत रिसेंट आहे. पहलगाममध्ये आपले पर्यटक पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी मारले, त्यानंतर सैनिक आपले मारले, त्यानंतर आपली विमानं पाडली. आणि असं विमानं पाडली हे मी नाही, भारताचे लष्कर प्रमुख सिंगापूरमध्ये बोलले आहेत की विमानं पडली ही त्यांनी अप्रत्यक्ष कबुली दिली. एवढं होऊन सुद्धा जेव्हा धंद्याची वेळ आली, म्हणजे तेव्हा तर आपल्याला राष्ट्रवाद शिकवत होते, पाकिस्तान कसा वाईट आहे, पाकिस्तानबरोबर आता काहीच नाही, आपण पाहत होतो सगळ्यांच्या लीला. आणि ते होत असताना काही महिन्याच्या आत तुम्ही धंद्याची गोष्ट जे माहीत आहे, म्हणजे जय शहा जे अमित शहाचे चिरंजीव आहेत, BCCIचे ते प्रमुख आहेत, त्यांच्या क्रिकेट सामन्याच्या म्हणजे BCCIच्या धंद्याची जेव्हा गोष्ट आली तेव्हा तुम्ही तो राष्ट्रवाद गुंडाळून ठेवला आणि पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळलात. आणि पाकिस्तानच्या बरोबर मॅच जिंकल्यानंतर जणू काही सगळं, म्हणजे पहलगाम, त्याच्या आधीचा पुलवामा, त्याच्यानंतर पहलगाममध्ये पर्यटक मारणं, त्याच्यानंतर लढाई, त्याच्यानंतरची जी सैन्य आपलं गमावणं, विमानं पाडणं, हे सगळं जणू काही एका मॅचमध्ये धुतलं गेलं असं सांगून की जणू काही क्रिकेटमध्ये जिंकणं हाच म्हणजे राष्ट्रवाद आणि युद्धात आपण माघार घेतली तरी चालते. ट्रम्पच्या सांगण्यानुसार डोनाल्ड ट्रम्पनी आजपर्यंत 30 वेळा म्हणलं आहे की मी ट्विट केलं आणि युद्ध मागे घेतलं. मोदीजी त्याच्यावर एकदाही प्रत्युत्तर त्यांनी दिलेलं नाही. संसदेमध्ये सुद्धा मोदी त्यावर बोलत नाही. याचा अर्थ अप्रत्यक्षरित्या असा आहे की ट्रम्प म्हणतात हे खरं आहे असं म्हणायला जागा आहे. तर हे सगळं होऊन तो राष्ट्रवाद तुमचा दिसला, जिथे तुम्ही प्रखर राष्ट्रवादी धंद्यासाठी, BCCIच्या बिझनेससाठी तुम्ही तो गहाण टाकला आणि क्रिकेटची मॅच खेळला. हे तुमचं पाचवं पाकिस्तानचं कनेक्शन. म्हणून त्यांचे जे पक्षाचे समर्थक आहेत त्यांनी सोनम वांगचुकचं कनेक्शन म्हणण्याच्या आधी त्यांच्या पक्षाच्या लाडक्या नेत्यांनी
5 वेळा सगळ्यांना दिसेल असं पाकिस्तान कनेक्शन एस्टॅब्लिश केलेलं आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मला आशा आहे की त्यांच्या डोक्यात थोडासा उजेड पडेल.